समर्थांची सेवा कशी करावी, नित्यसेवा काय करावी, नैवेद्य कसा दाखवावा याची सविस्तर माहिती आपण आज जाणून घेऊया। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन श्री स्वामी समर्थ सेवेकरांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची फोटोफ्रेम तातडीने तयार करून घेऊन ती देवाऱ्यात मध्यभागी गुरुवारी सकाळी 10:30च्या आत स्थापन करून गोडधोड जेवणाचा नैवेद्य दाखवून सकाळची आरती म्हणावी। रोज नित्य पंचोपचार पूजा करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवा। घरातील नैवेद्यासाठी एवढे कडक नियम नाहीत, फक्त घरात कुणी जेवायचे आत नैवेद्य दाखवणे अथवा बाजूला काढून ठेवून नंतर दाखवणे हे महत्त्वाचे। घरातील प्रत्येकाने 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करावा। माळ नसल्यास 20 मिनिटं जप करावा व अध्याय 3 श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथातला वाचावा। सकाळची वेळ मिळाली नाही तर दिवसात केव्हाही वाचावा, फक्त खंड पडून देऊ नका। नैवेद्य दाखवताना अनामिकेने पाण्याच्या भरीव चौकोन काढून त्यावर नैवेद्याचं ताट ठेवावं। नैवेद्य दाखवण्यापूर्वी मुजरा करावा। नैवेद्यावर तुळशीच्या पानाने ओम प्राणाय स्वाहा म्हणत नैवेद्य दाखवा। दोन्ही वेळेस म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवल्यानंतरच जेवण करावे। भात अथवा दूध, साखर, पोहे यांचा नैवेद्य दाखवा। पाळीचे दिवस कटाक्षाने पाळावे। नैवेद्य दाखवताना देव्याऱ्यात निरांजन जळत असावे, निदान उदबत्ती तरी असावी। महाराज अथवा इतर देव साक्षी असल्याशिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत। वरीलप्रमाणे देवाऱ्यात महाराजांची सेवा सुरू असल्याशिवाय जप पारायणे करून फलप्राप्ती होत नाही। नित्याचे नोकरी धंद्याचे दिवस असताना महाराजांना 3 वेळा मुजरा करून उंबरठा ओलांडा, नमस्कार करून नंतर घरातील इतर कामे करा। तसेच सकाळी उठल्यावरही महाराजांना मुजरा करा। गंभीर समस्येप्रसंगी कुटुंबाने विधिवत संकल्प करून 108 श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणे व 12 लक्ष श्री स्वामी समर्थ जप केल्यास समस्यांचे निवारण होते। अगर समस्या निवारण्यासाठी मार्ग सापडतो। रात्री झोपत्या अगोदर उदबत्ती लावून केलेल्या जपाची जी रक्षा असते ती अनामिकेने कपाळी सर्वांना लावा। त्या रक्षेचा वापर खाण्यापिण्यात करावा। थोडीशी रक्षा खिशात पाकिटात ठेवावी। वरील माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। तुमचे अनुभव देखील शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।